अखेर नानिका हसन हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली आहे। 5 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। 5 वर्षांपूर्वी जाफरजीन परिसरात धारदार शस्त्राने त्याची हत्या केली होती। 25 नोव्हेंबर 2019 ला भर दुपारी नानिका हसन आणि मित्र न्यायालयीन सुनावणीनंतर ऑटोने घराकडे येत असताना आरोपीने पाठलाग करून हत्या केली होती। 25 नोव्हेंबर 2019 ला भर दुपारी नानिका हसनची हत्या करण्यात आली। जाफरजीन प्लॉटजवळ ऑटो थांबवून त्याला खाली उतरून धारदार शस्त्राने वार करण्यात आले। शहर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये 8 आरोपींविरुद्ध याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले। या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली असून 5 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्यासह PSI गजानन राजमलू यांनी या घटनेचा तपास केला होता। न्यायालयात 150 पानांची चार्जशीट दाखल केली होती। या दरम्यान आरोपी सय्यद फैजान उर्फ छोटा रिचार्ज याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। या प्रकरणात ठोस पुरावा मिळू न शकल्याने शेख आबिद, शेख अजीज, नौशाद शाह, अब्दुल सलीम शाह या दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली। न्यायालयात 18 साक्षीदारांची साक्ष घेऊन कालांतराने 3 साक्षीदार फितूर झाले, तर अन्य साक्षीदार आपल्या साक्षीवर ठाम राहिल्याने शनिवारी न्यायमूर्ती मोडक यांनी खटल्याची अंतिम सुनावणी केली। या खून प्रकरणात आरोपी शेख इरफान, शेख अयूब, शेख वसीम, शेख गफ्फार, शेख शाहरुख, शेख सलीम, शेख रिजवान उर्फ गोलू शेख, अयूब शेख, सलमान शेख, सलीम यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट दिलीप तिवारी यांनी बाजू मांडली।